आपण पाहणार आहे LLB 3 इयर एंट्रन्सची एक्झाम आहे त्याचे ऑनलाईन सीईटीचा फॉर्म हा कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे। ही सीईटीची ऑफिशियल वेबसाईट आहे। या सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तसेच या सीईटी साठी लागणारी जी अपर आयडी आहे तसेच जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोड्या वेळेत समजत जातील। तसे या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन पाहू शकता। न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे। एखादा स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या तुम्ही। तोच पासवर्ड खालच्या कॉलम मध्ये पण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्डवर जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर ते आताच करेक्शन करून घ्या। त्याच्यानंतर इथं जन्मतारीख तुमची टाकून घ्यायची आहे। हे सर्व माहिती टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टरचं हे बटन दिसतं, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतले त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर आपण क्लिक करून घेऊ। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल आयडी वर त्यांनी एक व्हेरिफिकेशन कोड पाठवतात, तो या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे। आता ते कसं करायचं मी तुम्हाला या ठिकाणी ईमेल मध्ये जाऊन दाखवतो। तर या ठिकाणी आपण ईमेल आयडी वरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्याला पहिला मेसेज दिसतो बघा, इमेज सीईटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचा एक तुम्हाला मेसेज दिसेल, व्हेरीफाय ईमेल। तर या व्हेरीफाय ईमेल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे काही मिनिटे वेळ घेईल आणि या ठिकाणी आपलं प्रोसीड होईल। त्याच्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता युअर ईमेल ऍड्रेस हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय असं मेसेज येईल। हे असं झाल्यानंतर परत आपल्याला आपल्या सीईटीच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये यायचं आहे। तुमचा ईमेल सक्सेसफुली व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला परत या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वर आल्यानंतर आपला तयार केलेला ईमेल आयडी आणि तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून खाली दिलेले साइन इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल की तुमचा हा जो भरलेला फॉर्म आहे त्याच्यानंतर तुम्ही जे डिजिलॉकर वरती अकाउंट तयार केलेले आहे त्या अकाउंट नुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी प्रोसीड टू डिजिलॉकर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे डिजिलॉकरचे जे परमिशन असतील ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत या ठिकाणी। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओटीपी, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे। ओटीपी टाकला त्याच्यानंतर सबमिट बटनावर आपण क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर आपण डिजिलॉकर ओपन करण्यासाठी जो 6 अंकी पिन टाकला होता तो पिन या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पिन टाकून झाला त्याच्यानंतर डन या ऑप्शनवर क्लिक करू आपण। तर याच्यामध्ये आपल्याला अपर आयडी आणि आधार कार्ड या दोन्हीची आपल्याला परमिशन द्यायची आहे। त्याच्यानंतर अलाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक प्रोसेस करून घेईल। तर हे जे पहिल्यांदा जर तुम्हाला हे माहित नसेल आपण डिजिलॉकरवर अकाउंट कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये आपला अपर आयडी कसा काढायचा, तर त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे। तो वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला आय बटन मध्ये त्याची लिंक दिसेल, त्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अपर आयडी तयार करू शकता। त्याच्यानुसार तुमची हा प्रोसेस या ठिकाणी फिल होईल। तर कोणाला माहित नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल, अपर आयडी कसा काढायचा ते। त्या पद्धतीने तुम्ही अपर आयडी काढून घ्या आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड ओटीपी टाकायचा, त्याच्यानंतर जो 6 अंकी कोड टाकला आपण तो कोड टाकून घ्यायचा आहे। त्या पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस करायची आहे। त्याच्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला अपर आयडी टाकून घ्यायचा आहे। इथं आपला मोबाईल नंबरचा टाकून घ्यायचा जो नंबर चालू आहे तो। त्याच्यानंतर खाली घेऊन घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्याच्यामध्ये नाव सांगितलं आहे बघा, ऍज पर 10वी-12वीचे मार्कशीट, म्हणजे तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुमचं सिलेक्शन करून घ्या तुम्ही। हे सर्व टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी आपल्याला रिलिजन विचार, रिलिजन तुमचं टाकून घ्या। तुमचं रिलिजन काय असेल ते, हिंदू मुस्लिम सिख वगैरे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमचे रिलिजन टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने सिलेक्शन करा।
त्यानंतर रिजन विचारेल तुम्ही अर्बन एरियामधून आहे का रुरल एरिया. रुरल म्हणजे खेडेगाव, अर्बन म्हणजे शहर. त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या ठिकाणून बिलॉंग करता ते टाकून घ्यायचं आहे. मदर टंग मध्ये या ठिकाणी मराठी सिलेक्शन करून घ्या तुम्ही. नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक. त्यानंतर फॅमिली इन्कम विचारेल. या ठिकाणी तुमची जी फॅमिली उत्पन्न असेल ते उत्पन्न या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तुम्ही जर मॅरिड अनमॅरिड काय असाल ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. जर तुम्ही एखादी व्यक्ती मॅरिड असेल तर त्यांनी मॅरिड करून तिथं तुमच्या मिस्टरांचं वगैरे तुमचं पतीचं वगैरे असं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस लाईन 1 लाईन 2 टाकून घ्यायचं आहे. ऍट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणाचं नाव टाका तुम्ही ज्या ठिकाणी राहता. या ठिकाणी स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्शन करून घ्या. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात ते जिल्हा सिलेक्ट करा. या ठिकाणी तालुका सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणत्या गावात राहता गाव सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. वरती जो नंबर दिला तो सोडून खाली एक दुसरा अल्टरनेट नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर जर तुमचा परमनंट अँड करस्पॉन्डंट ऍड्रेस सेम असेल तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाकून घेतली आपण. त्याच्यानंतर अदर डिटेल्स मध्ये या ठिकाणी आपल्याला डोमासिल स्टेट महाराष्ट्र येस करून घ्यायचा आहे. डिसेबिलिटी आहे किंवा नाही यासाठी येस नो करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं पासिंग इयर विचारेल. तुमची 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीला टोटल पर्सेंटेज किती होते ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. हे सर्व टाकून झाल्यानंतर विचारेल तुम्हाला 10वीला कोणता बोर्ड होता. तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. काही लोकांचं बोर्ड असतील महाराष्ट्र स्टेट बोर्ड, काही लोकांचे बोर्ड असतील सीबीएसई वगैरे अजून कोणत्या तर स्टेट मधून झालेला तो बोर्ड असेल तो बोर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमची 10वी कोणत्या स्टेट मधून झाली ते स्टेट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करून घ्या. महाराष्ट्र वगैरे काय असेल ते सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल बघा हा जो ऑप्शन आहे ते त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला विचारेल की तुमची ही 12वी आता तुम्ही 12वी चालू आहे का तुमची 12वी ही कम्प्लीट झाली आहे. ज्या लोकांची 12वी चालू आहे तर या ठिकाणी त्यांनी येस करून घ्यायचं आहे. आणि ज्यांनी आता 12वी ज्यांची कम्प्लीट आहे त्यांनी नो बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी 12वीची सर्व इन्फॉर्मेशन टाकून द्यायची आहे. 12वी कधी पास झाला, 12वीला कोणतं बोर्ड होतं, 12वीला कसं मार्क्स होते का पर्सेंटेज होते ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ मध्ये तुम्हाला किती पैकी किती मार्क्स पडले हे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक पर्सेंटेज किती या पद्धतीने तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून घ्या. त्याच्यानंतर या परमिशन द्यायची आहे. या ठिकाणी इथे आपण सेव्ह अँड चेंज या बटनावर क्लिक करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता डाटा अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सीईटी रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोणता फॉर्म भरायचा या ठिकाणी LLB 3 इयर हे असा फॉर्म भरायचा तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घेऊ. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल एक ओटीपी आपला जो नंबर आपण दिला होता पहिल्यांदा त्याच्यावर ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला आपली डिटेल्स आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जसं की आपल्याला डिटेल्स दिसतील या ठिकाणी आपल्याला कास्टनुसार आपल्याला फी किती आहे, तुमची कोणती कास्ट येते त्या कास्टनुसार या ठिकाणी तुम्हाला फी दाखवेल. या ठिकाणी ओपनला 1300 रुपये फी दाखवत्या आणि हे ज्या अदर कास्ट आहेत त्या अदर कास्टला 1000 रुपये फी दाखवते. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या तुम्हाला किती फी वगैरे लागते. त्याच्यानंतर आय एग्री या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेवढी पण डिटेल्स भरली ती या ठिकाणी सर्व डिटेल्स दिसेल आपल्याला. एकदा चेक करून घ्यायचे सर्व व्यवस्थित डिटेल्स भरलेली बरोबर आहे का नाही व्यवस्थित खात्री करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. समजा या ठिकाणी एखाद्याची डिटेल्स भरताना चुकले स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल असं तुम्हाला जाणवलं तर त्यांनी काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला परत एकदा डॅशबोर्डला जायचं आहे. डॅशबोर्डला गेल्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यात आपल्या नावाचं एक प्रोफाईल दिसेल. त्या प्रोफाईलवर जाऊन त्या ठिकाणी आपण जी डिटेल्स भरली ती पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये ते करेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे चेंज केल्यानंतर या ठिकाणी चेंजेस झालेले या ठिकाणी दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी येऊन आपल्याला परत एकदा सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला डिटेल्स आपले बरोबर आहे असं गृहीत धरू आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस दिसेल ते ऍड्रेस पण आपला बरोबर आहे असं गृहीत धरून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डोमासिलचे डिटेल्स विचारेल. या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी विचारेल डिसेबिलिटी. तुमची डिसेबिलिटी
असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ऑर्फन आहे तर मी असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. तुमची कास्ट कोणती, सॉरी या ठिकाणी तुम्हाला डोमासेल विचारेल. डोमासेल आपण स्टेट महाराष्ट्र आहे तर येस केलेला आहे. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती या ठिकाणी ऑप्शन आहे, तर त्या कास्ट कोणती ती कास्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर विचारेल तुमची कास्ट कोणती, कास्टमध्ये तुमची जात कोणती येते, त्या जात आपली या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे तुमची. या ठिकाणी आपण आपली कास्ट सिलेक्ट केली. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल या ठिकाणी तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का, तर या ठिकाणी अवेलेबल असेल तर येस करा. जर अवेलेबल नसेल, तुम्ही काढाय दिला असेल, तुमच्याकडे टोकन असेल, तर या ठिकाणी अप्लाय बट नॉट रिसिव्ड क्लिक करा. जर तुमच्याकडे जर नसेल आता अवेलेबल तरी पण या ठिकाणी नॉट अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ते तुम्ही नंतर काढलं तरी चालेल सर्टिफिकेट, तरी पण तुम्ही सर्टिफिकेट काढायला टाकून घ्या. या ठिकाणी आपल्याकडे आहे तर आपण या ठिकाणी अवेलेबल म्हणून करू आणि अवेलेबल असेल याचा सर्टिफिकेट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आपल्याला विचारेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नॉट अप्लाय म्हणून करा, ती नंतर काढली तरी चालेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल आहे का विचारेल या ऑप्शनमध्ये. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर या ठिकाणी अप्लाय म्हणून करायचं आहे. जर नसेल तर नॉट अप्लाय म्हणून केले तरी चालेल, काय अडचण येत नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही मायनरमध्ये येतात का, तर मायनरमध्ये येत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसिड या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपली क्वालिफिकेशन डिटेल्स विचारेल. आपण मगाशी प्रोफाईल भरताना या ठिकाणी 10वीची डिटेल्स टाकली होती, त्याच्यानंतर 12वीची पण डिटेल्स टाकली होती. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रॅज्युएशनची डिटेल्स टाकून घ्यायच्या. तर आता आपण LLBचा फॉर्म भरताना या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असतं. पण काही काही वेळेस लोक हे लास्ट इयरला अपिअरिंग वगैरे असतात, तर त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी ग्रॅज्युएशन सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही आता लास्ट इयर आहात का, ह्याच्या आधी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. जर काही व्यक्ती लास्ट इयरला असेल तर त्यांनी अपिअर म्हणून करायचं आहे. आणि या ठिकाणी तुमची डिग्री कोणती आहे, समजा BCom असेल, BA असेल, ते या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे. जर एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर त्यांनी यांनी पास म्हणून करायचं आहे. ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी पास आउट झालं, 2015, 17, 20 ते वर्ष सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी डिग्रीचं नाव सिलेक्शन करून घ्या, BA, BCom, BSc कोणतीही झाली असेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुण प्रकार विचारेल. या ठिकाणी प्रकारावर क्लिक करायचं. तुम्हाला पर्सेंटेज असतील पर्सेंटेज लिहायचे आहेत. तुम्हाला म्हणजे ऑप्टेन मार्क किती पडले, 1800 पैकी किती पडले, 1500 पैकी किती पडले, हे तुमच्या मार्कशीटवर असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला किती मार्क्स पडले ते मार्क्स लिहून घ्यायचे या ठिकाणी. आणि मॅक्झिमम मार्क्समध्ये तुम्हाला किती पैकी किती मार्क्स होते ती टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज ऑटोमॅटिक कन्वर्ट होतील. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पर्सेंटेज आहेत, जर समजा तुम्हाला 60 पेक्षा जास्त पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी तुम्हाला क्लास प्रवर्ग विचारत आहे. तर या ठिकाणी प्राप्त प्रवर्ग या ठिकाणी फर्स्ट क्लास करून घ्यायचा आहे. जर 80 पेक्षा जास्त असतील तर फर्स्ट क्लास विथ डेस्टिनेशन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुमच्या मार्कशीटवर दिले असते त्या पद्धतीने BA करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल पदवी कालावधी, ड्युरेशन इन इयर, म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन हे BCom होतं ते किती वर्षाचं असतं, तर 3 वर्षाचं, तर ते 3 वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. काही काहींचं ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं असतं, 5 वर्षाचं असतं, तर त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. तुमचं ग्रॅज्युएशन हे कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून झालं, ती युनिव्हर्सिटी स्टेट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये कोणती युनिव्हर्सिटी ते युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे. तुमची युनिव्हर्सिटी कोणती होती, समजा शिवाजी युनिव्हर्सिटी असेल तर या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी असं लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी. हे टाकलं त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे हा ऑप्शन लक्षात घ्या, आपण SSC HSC प्री युनिव्हर्सिटी एक्झाम 2075 पूर्वी उत्तीर्ण केली आहेत का, तर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. कारण बऱ्यापैकी लोकांची 2075 नंतरच असते क्वालिफिकेशन चालू आत्ताचं, तर या ठिकाणी नो करून घ्या. जर ज्यांचं 1975च्या आधी शिक्षण झालं असेल तर त्यांनी या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आय रीड केअरफुल या बटनावर क्लिक करून सेव्ह इन प्रोसिड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर विचारत आहे. तर या एक्झाम सेंटर सिलेक्ट करताना या ठिकाणी आपल्याला मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणत्याही मीडियममध्ये एक्झाम द्यायची आहे, मराठी का इंग्लिश, तर त्यांनी या ठिकाणी तुम्हाला कोणती पाहिजे एक्झाम मीडियम ते तुमच्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर हे महाराष्ट्राला असणार आहे, तर या ठिकाणी 4 सेंटर टाकायचे आहेत. एक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. या ठिकाणी पहिले सेंटर कोणतं पाहिजे, तर या ठिकाणी सर्व जिल्हे दिसतील, त्यात कोणत्या जिल्ह्यात पाहिजे तेच जिल्हा सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने 4 जिल्हे या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या तुम्ही. तुम्हाला जे जवळ पडतं ते जिल्हे या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला हे जर जिल्हे नको असतील तर परत या ठिकाणी रिसीड बटनावर क्लिक करून परत एकदा जिल्हे टाकून घ्या तुम्हाला जे जवळ पडतात त्या पद्धतीने. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसिड या बटनावर क्लिक करून घेऊ आपण.
त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन. त्याच्यानंतर अपलोड नाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आता फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे आणि एखादं व्हॅलिड आयडी प्रूफ पण द्यायचं आहे आपल्याला. तर आयडी प्रूफ कोणतं द्यायचं आहे, याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, बँक पासबुक, आधार कार्ड. मोस्टली बऱ्यापैकी सर्वांकडे आधार कार्ड असतं. तर या पद्धतीने मी सजेशन करेन की तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा. ज्यांच्याकडे आधार कार्ड अवेलेबल नसेल आता तर त्यांनी यापैकी कोणतं पण डॉक्युमेंट अपलोड केलं तरी चालेल. तर या ठिकाणी आता आपल्याकडे अवेलेबल डॉक्युमेंट आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्ड करून घेणार आहे अपलोड. तर आता हे अपलोड कसं करायचं, पीडीएफ फॉर्मॅट असेल किंवा जेपीजी फॉर्मॅट, तुमच्याकडे जो फॉर्मॅट अवेलेबल असेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आता एक फोटो अपलोड करताना एक इन्स्ट्रक्शन आहे, ते कसे अपलोड करायचे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फोटो हा 6 महिने जुना फोटो नसावा आणि फोटोचा हा बॅकग्राऊंड हा लाईट कलरचा बॅकग्राऊंड असावा. म्हणजे मोस्टली बऱ्यापैकी हा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड असला म्हणजे तुमचा फोटो हा व्यवस्थित अपलोड होईल. बऱ्यापैकी सजेशन करा की तुम्ही लाईट कलरचा बॅकग्राऊंड असला पाहिजे, डार्क मध्ये नसावा, काळा बॅकग्राऊंड, निळा बॅकग्राऊंड या पद्धतीने नसावा. हा लाईट बॅकग्राऊंड असला म्हणजे फोटो हा व्यवस्थित अपलोड होईल, काही क्वेरी येणार नाहीत. त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करताना सिग्नेचर ही ब्ल्यू किंवा ब्लॅक या दोन्हीपैकी कोणत्या पण पेननं केलेली सिग्नेचर असावी, ती या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अपलोड करण्याची साईज ही फोटो, तुमचा जो आयडेंटिटी साईज फोटो आहे त्याची साईज 20 KB ते 5 MB असणार आहे आणि सिग्नेचरची साईज हे 20 KB ते 2 MB असणार आहे. त्या ठिकाणी आपण ऑलरेडी स्कॅन करून ठेवले आहेत. तर आपण हे अपलोड कसे करायचे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. फोटो अपलोड करताना या ठिकाणी ऍड फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करताना ड्रॅग अँड ड्रॉप या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या गॅलरीमध्ये येऊ, त्याच्यामधून आपल्याला हा आपला फोटो असा चॉईस करून घ्यायचा आहे. पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड होत आहे. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने फोटो हा क्रॉप करून घेऊ आपण. जर क्रॉप करायचा असेल तर करू शकता, नसेल तर नाही केलं तरी चालेल क्रॉप. त्यानंतर डायरेक्ट क्रॉप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे वर खाली ऍडजस्टमेंट करून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित फोटो दिसेल असा. त्याच्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. याच पद्धतीने सिग्नेचर पण करायचं आहे. त्यासाठी सिग्नेचरच्या बॉक्समध्ये ऍड फोटो बटनावर क्लिक करून घेऊ. ड्रॉप अँड डाऊन या बटनावर क्लिक करून घ्यायचे. याच्यामध्ये सिग्नेचर चॉईस करून घ्यायचे आहे. सिग्नेचर चॉईसेबल केली त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी सिग्नेचर क्रॉप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने सिग्नेचर व्यवस्थित बसून घ्यायचे पाहिजे तेवढी आपली साईज मध्ये. त्याच्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता फोटो सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आयडी प्रूफ करायचा. आयडी प्रूफ मध्ये आपण काय करणार होतो, आधार कार्ड. त्याच्यामध्ये आधार कार्ड सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये येऊ किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड या ठिकाणी चॉईस करून घ्यायचं आहे. आधार कार्डची पीडीएफ असेल किंवा आधार कार्डचा फोटो असेल. तर या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आधार कार्डचा फोटो हा अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. फोटो आणि सिग्नेचर सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. आपण भरलेला पूर्ण फॉर्म हा ओपन होईल प्रॉपर. त्या पद्धतीने आपण परत एकदा फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे. भरलेले सगळे डिटेल्स बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये तुम्हाला लास्टची संधी दिली जाईल फॉर्म एडिट करण्याची. जर या ठिकाणी तुम्ही सबमिट केलं तर त्याच्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही. त्यासाठी खात्रीशीर तुम्ही परत एकदा चेक करा भरलेला सगळा फॉर्म व्यवस्थित आहे का. जर मिस्टेक असेल तर या ठिकाणी प्रत्येक ऑप्शनच्या पुढे हे एडिटचं बटन दिलेलं आहे बघा, पाहू शकता. त्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म हा एडिट करून घ्यायचा आहे. जर सगळा फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कंटिन्यू ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला येस या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कास्टनुसार या ठिकाणी पेमेंट दाखवेल. त्यानंतर टोटल या बटनावर क्लिक करून घेऊ. प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर वगैरे पेमेंट दिसेल. त्यानंतर कंटिन्यू करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या पेमेंट मेथड करणार आहेत. या ठिकाणी कार्ड, डेबिट कार्ड वगैरे आहे, UPI आहे, नेट बँकिंग, पे लेटर, वॉलेट असेल
तर या ठिकाणी सगळ्यात सोपं 2 नंबरचा ऑप्शन आहे UPI. या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे कोणता UPI आयडी आहे तो या ठिकाणी UPI आयडी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला QR कोडवरून पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन पाहू शकता. पे विथ UPI QR या बटनावर क्लिक करा. QR कोड ओपन होईल. हा QR कोड तुम्ही स्कॅन करून घ्यायचा आहे. QR कोड स्कॅन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट होईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल. पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आल्या तुम्हाला या ठिकाणी प्रिंट आउटचा ऑप्शन येणार आहे. त्या पद्धतीने ते प्रिंट आउट तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता. या पद्धतीने हा CETचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय अडचण आली तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची 100% खात्रीशीर तुम्हाला उत्तर दिली जातील. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक CETची लिंक दिलेली आहे, CET ग्रुपची लिंक. तो ग्रुप जॉईन करायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट असलेले CETचे अपडेट्स दिले जातील. त्यासाठी आत्ताच आपल्या ग्रुप जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण CET संदर्भात सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येत राहतात. त्यानंतर जी प्रोसेस काय राहणार, एक्झाम कधी असणार, याचं ऍडमिट कार्ड कसं काढायचं वगैरे सर्व जी पुढची प्रोसेस आहे ते पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.